क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस MS-29 हेल्पिंग हँड्स कडून अजगर जातीच्या सापाला जीवनदान। दिग्रस पासून असणाऱ्या 25 किलोमीटर वडगाव आरंभी या गावात एका शेतशिवारात अजगर साप निघाल्याची घटना घडली असता ही माहिती MS-29 हेल्पिंग हँड्सच्या सदस्यांना मिळाली असता हेल्पिंग हँड्सचे तालुका अध्यक्ष प्रथमेश जाधव व उपाध्यक्ष विजय कांबळे, सदस्य मधुकर जाधव, योगेश जाधव, ओम राठोड, संकेत ढोरे, रुपाली खिराडे, साक्षी जाधव, लखन रुडे यांनी काहीही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अजगर या जातीचा बिनविषारी साप आढळून आला। त्याला काहीही विलंब न करता अगदी शिताफीने त्या अजगराला जेरबंद केले। तितक्यात गावकऱ्यांना योग्य माहिती दिली व वन विभागामध्ये रीतसर नोंद करून वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड साहेब, प्रकाश जाधव साहेब यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिग्रस वन परिक्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले। अजगर या सापास वन्यजीव अधिनियम 1972 च्या अंतर्गत परिशिष्ट 1 मध्ये समाविष्ट करण्यात आले। तेवढे या सापाची हत्या व छळ केल्यास 3 ते 7 वर्षाची कैद, 10 ते 25,000 रुपये दंड होऊ शकतो आणि या सापाचे कुळ पायथोनेडियम असून हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे, अशी माहिती MS-29 हेल्पिंग हँड्स टीम महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष निलेश सरमेश्राम यांनी दिली। हा अजगर साप भारतात अक्षरशः सर्वत्र आढळतो, तरी दिग्रस तालुक्यामध्ये कुठेही साप किंवा कोणतेही वन्यजीव धोक्यात आढळून आल्यास 7038030312 या नंबरवर संपर्क साधणे असे सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।